आज आमच्या किचनचा ताबा घेतला होता आजोबा आणि नातीने. तर ओवीचं खूप दिवसांपासून चालू होतं की बाबा मला फिश खायचे आहे, ते पण तुमच्याच हातचे. तर म्हणून आमच्या पप्पांनी फिश घेऊन आले आणि इथे फिश बनवायला त्यांनी सुरुवात केली. तर इथे पातळ फिशसाठी त्यांनी मसाला रेडी करून घेतला आणि सुक्या फिशचा ते मसाला बनवायला त्यांनी सुरुवात केली. तर त्यांनी इथे अशा प्रकारे आलं लसूण वगैरे सगळं कुटून घेतलं आणि फिशला सगळं लावून घेतलं. फिश मॅग्नेट करायला त्यांनी ठेवून दिले. नंतर एकीकडे पॅन तापवायला ठेवला. त्यात सगळे फिश त्यांनी अशा प्रकारे फ्राय करून घेतले. तर आमच्या पप्पांच्या हाताला खूप छान अशी टेस्ट आहे. तर मला पप्पांच्या हातची मिसळपाव रेसिपी खूप जास्त प्रमाणात आवडते. ते खूप छान अशी मिसळपाव बनवतात. तर तिकडे त्यांचं किचनमध्ये काम चालू होतं. मी तोपर्यंत इथे माझं कपाट आवरायला घेतलं, कारण खूप दिवस झाले माझं कपाट सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. तर मग म्हटलं आज वेळ आहे तर मी ते आवरून घेते. तर इकडे चालू होते आजी आणि नातवाची मस्ती. तर श्रीला बेडवर असल्यानंतर खूप जास्त मज्जा वाटते, कारण त्याला बेडवर उड्या मारायला मिळतात आणि लाईट्स तो ऑन ऑफ करत असतो. त्याचं असं असतं की मला पकडायचंच नाही, मला जसं उड्या मारायच्या ना तसं तुम्ही मला ते सगळं उड्या मारू द्या, मला कोणीच पकडू नका. तर इकडे असं फिश फ्रायचं काम चालू होतं. तर ओवीची काम कमी आणि लुडबुडच जास्त होती. नखरेच खूप जास्त प्रमाणात चालू असतात तिचे. आणि ते झाल्यानंतर मी जे कपाट आवरताना जे माझे काही ड्रेसेस होते ते मी काढून ठेवले होते. आणि हा ड्रेस तर मी झुडिओमधनं आणला आणि फक्त वॉश केला, तर तो एवढा आकसून गेला की मला तो घालताच आला नाही. तर तो ओवीला एकदम छान आला, फक्त थोडीशी टिप मारून घ्यावे लागेल. आणि ती तो घालून मला दाखवत होती. आणि दीदीने काही केलं आणि ते आम्ही करणार नाही असं कधी होणारच नाही. तर दीदी तो ड्रेस घालून डान्स करत होती. तर श्री पण तिचं बघून असा डान्स करायला लागला. आणि मग मी माझं आवरून झाल्यानंतर पोळ्या बाकी होत्या. इथे पप्पांनी पातळ फिशची भाजी बनवून ठेवली होती. मी पोळ्या भात करून ठेवला. आणि इकडे मला नेमकी कळत नाही की आजी ओवीचा अभ्यास घेते की ओवी आजीचा अभ्यास घेते.